नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली, असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ऐतिहासिक या नाशिक शहरामधील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी, जो की अत्यंत पवित्र आणि अत्यंत रमणीय असा परिसर आहे. कधी काळी या परिसरामध्ये असंख्य अरहंत भिक्खूंचा सहवास होता. अरहंत भिक्खूंनी या ठिकाणी ध्यान साधना केली, ध्यान मनन चिंतन करून या सृष्टीमधील संपूर्ण मनुष्यमात्रांच्या कल्याणासाठी देशना दिली. अशा प्रकारचा अत्यंत पवित्र असा हा लेणीचा परिसर, अर्थात त्रिरश्मी लेणीचा हा जो परिसर आहे, या त्रिरश्मी लेणीच्या परिसरामध्ये पूजनीय भंते अस्वजितजी स्थविर यांचा 3 महिन्याचा हा वर्षावास कालावधी संपन्न होत आहे. त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आला असताना अत्यंत प्रसन्न अशा वातावरणामध्ये मनाला मोह आवरला नाही आणि आपण सुद्धा या अत्यंत रमणीय अशा वातावरणामध्ये धम्मदेशना द्यावी अशा प्रकारचा मनामध्ये विचार उत्पन्न झाला आणि त्यामुळे आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एक छोटीशी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांचा उपदेश या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वांसाठी अत्यंत लाभकारक आहे, अत्यंत सुखकारक आहे. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना श्रावस्तीवरून भगवंत ऋषीपतन मृगदाय वनाकडे येत असतात आणि ऋषीपतन मृगदाय वनामध्ये राहत असताना त्याच परिसरामध्ये अत्यंत श्रद्धावान, अत्यंत धार्मिक अशा प्रकारचं एक परिवार असतो, एक श्रेष्ठी असतो, जो की बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाला आपलं श्रद्धास्थान मानून आपलं जीवनयापन करत असतो. तो श्रेष्ठी म्हणजे सुप्रिय अशा प्रकारे त्या श्रेष्ठींचं नाव असतं आणि सुप्रिय यांची पत्नी सुप्रिया असते. तीसुद्धा अत्यंत धार्मिक, तीसुद्धा अशा प्रकारच्या बुद्ध धम्म आणि संघामध्ये रममान असणारी स्त्री असते. त्रिरत्नाच्या प्रती दृढ अशी तिची श्रद्धा असते आणि तिच्यामध्ये असणारा जो विशेष असा गुण आहे, तर तो विशेष गुण म्हणजे रोग्यांची सेवा करण्यामध्ये तिला भगवंताने अग्रस्थान दिलेलं आहे. रोग्यांची सेवा करणे, रोग्यांची शुश्रूषा करणे, रोग्यांना औषध देणे, त्यांचं चिवर वस्त्र साफ करून देणे, त्यांना औषधी नेऊन देणे, त्यांना काढा तयार करून देणे, म्हणजे अशा प्रकारे जे काही रोगी भिक्खून होते त्या रोगी भिक्खूंची सेवा करण्यामध्ये सुप्रियाला भगवंताने अग्रस्थान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे सुप्रिया त्रिरत्नांच्या प्रती श्रद्धाभाव तर व्यक्त होताच तिचा, परंतु भिक्खूंची सेवा करावी, भिक्खूंना आपण जीवदान द्यावे, भिक्खूंची आपण काळजी घ्यावी, अशा प्रकारची एक मैत्रीभाव तिच्या चित्तामध्ये होता. आणि त्यामुळे संपूर्ण उपासिकेमध्ये भगवंताने सुप्रियांना रोग्यांची सेवा करण्यामध्ये अग्रस्थान दिलेलं होतं. एक वेळचा प्रसंग आहे. एक भिक्षू आजारी पडत असतो. जेव्हा सुप्रिया विहारामध्ये जाते आणि विहारामध्ये गेल्यानंतर तिला कळतं एक भिक्षू खूप आजारी आहे. त्या भिक्षूंकडे ती जाते आणि त्यांना प्रणाम करते, वंदन करते आणि म्हणते आपण बिमार आहात का? आपल्याला कुठला आजार आहे? आपल्याला कोणत्या औषधांची गरज आहे का?
अशा प्रकारे सुप्रिया विचारणा करत असते. तेव्हा ते भिक्षू म्हणतात की होय भगिनी, मला औषधाची गरज आहे. म्हणते आपण काय औषध घेतलं होतं? तर तो भिक्षू सांगतो की रेचक अशा प्रकारचं औषध मी त्याचा काढा बनवून त्या ठिकाणी घेतला होता. तर परंतु मला पथ्य आहे, कारण तो काढा घेण्यासाठी एक पथ्य आहे असं ते भिक्षू सांगत असतात. सुप्रिया म्हणते काय पथ्य आहे, आपण ते सांगावं, मी आपल्याला त्या पथ्यांची पूर्तता करण्याची प्रयत्न करेल. तेव्हा भिक्षू म्हणतात की भगिनी सुप्रिया, मांसामध्ये म्हणजे मांसाच्या सुपामध्ये तो काढा बनवावा लागतो, परंतु हा वर्षावासाचा कालावधी असल्यामुळे मी मांस ग्रहण करू शकत नाही किंवा मांसाचा काढासुद्धा ग्रहण करू शकत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते आपण निश्चित राहावे, मी तशा प्रकारची व्यवस्था करते. आणि सुप्रिया आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर दासीला म्हणजे आपला जो सेवक आहे त्या सेवकाला आणि दासींना ती सांगते की अशा अशा प्रकारे आपल्याला भिक्षूंना काढा बनवून द्यायचा आहे. तो सेवक अत्यंत अज्ञाधारी असतो. सुप्रिया जेव्हा त्याला सांगते की तुम्ही शहरामध्ये जा, वाराणसीमध्ये जा आणि वाराणसीमध्ये जाऊन कुठे मांस मिळेल का तर ते बघा. तो भिक्षू आपल्या मालकींचा आदेश बघून त्या ठिकाणी वाराणसीमध्ये काढा म्हणजे मांस आणण्यासाठी जात असतो. आणि तिथे गेल्यानंतर तो जो दिवस असतो खऱ्या अर्थाने तो दिवस असतो उपोषत शिलाचा. आणि उपोषत शिलाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण वाराणसी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचं मांस त्या ठिकाणी विक्रीसाठी नसते. तो संपूर्ण वाराणसी शहर म्हणजे फिरतो, परंतु त्याला कुठेही मांस काही दिसत नाही आहे. आणि तो खाली हाताने जेव्हा म्हणजे सुप्रियाकडे येतो आणि सुप्रियांना म्हणतो की मालकीन कुठेही मांस मिळालं नाही, कारण आज उपोषत शिला आहे, उपोषत दिन आहे आणि त्यामुळे मांस उपलब्ध नाही आहे. तेव्हा सुप्रिया विचार करते की भंतेंना तर आपण शब्द दिलेला आहे, भंतेंना तर आपण बोललो आहे की आपल्याला म्हणजे आपण आणून देतो, परंतु ही पूर्तता आपण करू शकत नाही. तर तिला दुःख होते आणि ती विचार करते की आपण काहीतरी यावरती पर्याय शोधला पाहिजे. आपल्या सेविकेला म्हणते की सेविके एक सुरी आण, आणि सुरी आणण्यासाठी तिला सांगते. सुरुवातीला सेविकेला आश्चर्य वाटते की सुरी कशासाठी मागत आहे, परंतु तसं म्हणण्याची तिची हिंमत नव्हती आणि ती सुरी आणून देते. सुप्रिया तडक आपल्या दालनामध्ये जाते, आपल्या रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर आपल्या मांडीचं मांस ती कापते आणि अत्यंत अशा रक्तभंबाळ स्थितीमध्ये ते मांस घेऊन ती आपल्या दासीकडे येते आणि दासींना म्हणते की तू या मांसाचा म्हणजे काढा बनव आणि त्या भिक्षूंना घेऊन दे. त्या दासीला आश्चर्य वाटते, अद्भुत वाटते आणि तिला दुःखसुद्धा होते. परंतु सुप्रियाच्या प्रती असणारी तिची जी श्रद्धा असते किंवा तिला माहीत असते की सुप्रिया बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचा किती सन्मान करते, भिक्खूंसाठी ती काहीही करू शकते, अशा प्रकारची भावना तिच्या चित्तामध्ये असते आणि तिला ते माहीत असतं. आणि ती काढा बनवते आणि भिक्षूंना घेऊन जाते. इकडं सुप्रिया मात्र बिमार पडत असते. तिला खूप दुःख होते, कारण स्वतःचं मांस म्हणजे स्वतःच्या मांडीचं मांस ती कापत असते, तर ती बिमार पडते, तिला ताप येतो. संध्याकाळी तिचे पती अर्थात सुप्रिय घरी येत असतात आणि सुप्रिय घरी आल्यानंतर सुप्रिया अशा प्रकारचं ते आवाज देत असतात, परंतु सुप्रिया काही त्या ठिकाणी येत नाही. मग सेविकेला ती विचारते की काय झालं, सुप्रिया कुठे गेलेली आहे? तेव्हा सेविका सांगते की ती बिमार आहे. तात्काळ सुप्रिय तिच्या दालनामध्ये जातो आणि तिला आवाज देतो की सुप्रिया काय झालं, तब्येत बरी नाही आहे का, तू बिमार आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते की होय स्वामी, मी बिमार आहे. काय कारण घडलं की तू बिमार पडली? तर संपूर्ण हा जो वृत्तांत आहे, हा संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सुप्रिया आपले पती सुप्रिय यांना सांगतो. तेव्हा त्याला अत्यंत आश्चर्य वाटते, त्याला अद्भुत वाटते आणि त्याच्या मनामध्ये अशी प्रसन्नता उत्पन्न होते की आपली पत्नी म्हणजे किती श्रद्धावान आहे, आपल्या पत्नीमध्ये भिक्षूंच्या प्रती किती करुणाभाव आहे, किती मैत्रीभाव आहे. एका भिक्खूंच्या औषधासाठी आपल्या पत्नीने स्वतःच्या मांडीचं मांस कापून भिक्षूंना काढा बनवून दिला. त्याला खूप धन्यता वाटते, त्याला खूप म्हणजे चांगलं वाटतं. अशा प्रकारची एक सिलवान त्यागी पत्नी आपल्याला लाभल्यामुळे त्याला म्हणजे समाधान होते आणि लगेच तो विहारामध्ये जात असतो. विहारामध्ये गेल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि म्हणतो की भगवान, उद्याचं भोजन आमच्या घरी आपण स्वीकार करावा भिक्खू संघासह.
तेव्हा भगवंत मूक संमती देत असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा भोजन तयार होते, तर दुसऱ्या दिवशी भोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रिय भगवंताला बोलवण्यासाठी जात असतो. भगवंत भिक्खू संघासह सुप्रियेच्या घरी येत असतात. भोजनासाठी बसल्यानंतर भगवंताला सुप्रिया दिसत नाही. तेव्हा भगवंत विचारणा करतात की सुप्रिया कुठे आहे. भगवंताला सांगण्यात येतं की सुप्रिया बिमार आहे. भगवंत म्हणतात की तिला घेऊन या. सुप्रिय म्हणतो की भगवान ती चालू शकत नाही. भगवंत म्हणतात तिला उचलून घेऊन या आणि सुप्रियाला उचलून आणण्यात येतं. जेव्हा काय झालं, कशा प्रकारे बिमार पडली असं जेव्हा भगवंत विचारतात, तेव्हा संपूर्ण जो काही वृत्तांत आहे तो संपूर्ण वृत्तांत सुप्रिया भगवंताला सांगत असते. भगवंत असतात. भगवंतामध्ये असणारे जे मैत्रीबल असते, करुणा असते, अगाध भगवंताच्या मनामध्ये या सृष्टीप्रती श्रद्धा असते आणि भगवंतामध्ये ते बल असतात. भगवंत तात्काळ क्षणी त्या ठिकाणी सुप्रियाच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करतात आणि सुप्रियाची जी काही जखम असते ती पूर्णपणे पूर्ववत होत असते, जशाच्या तशी होते आणि सुप्रिया म्हणजे चांगल्या प्रकारच्या स्थितीमध्ये होत असते. चांगल्या प्रकारच्या स्थितीमध्ये सुप्रिया आल्यानंतर ती स्वतःच्या हस्ते भगवंताला, भिक्खू संघाला अत्यंत स्वादिष्ट जे बनवलेलं भोजन असतं, तर ते बनवलेलं भोजन ती भगवंताला वाढते. भगवंत भिक्खू संघ अत्यंत प्रसन्न चित्ताने म्हणजे संतुष्ट होईपर्यंत त्या ठिकाणी भोजन ग्रहण करतात आणि सुप्रियाला आशीर्वाद देऊन निघून जात असतात. इकडे विहारामध्ये गेल्यानंतर भगवंत संपूर्ण भिक्षूंना एकत्र करतात, बोलवतात आणि बोलवल्यानंतर भगवंत असे म्हणतात की सुप्रियाकडे म्हणजे सुप्रियाने जे दिलेलं काढा आहे, जे भोजन आहे ते कोणी स्वीकार केलं. तर तो भिक्षू म्हणतो की भगवान मी स्वीकार केलेला आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की ते मांस कशाचं होतं हे तुम्ही जाणता का. तो भिक्षू म्हणतो नाही भगवान मी जाणत नाही. भगवंत असे म्हणतात की ते मांस सुप्रियाचं होतं, ते मांस मनुष्यांचं होतं आणि मोघ पुरुषा, मूर्ख पुरुषा, तू कुठल्याही प्रकारे त्या मांसाची शहानिशा न करता, कुठल्याही प्रकारे न जाणता त्या मांसाचा तू ग्रहण केला आहे, तू सेवन केला आहे, तो मोघ पुरुष आहे, तो मूर्ख पुरुष आहे. अशा प्रकारे भगवंत त्याला फटकारतात, त्याला बोलत असतात. म्हणजे अशा प्रकारे त्यांना बोलल्यानंतर तो अत्यंत दुःखी होतो, कष्टी होतो आणि त्याला वाटतं की आपण उगच म्हणजे मांस ग्रहण केला आहे, मांस सेवन केला आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, आपण कुठल्याही प्रकारे म्हणजे काही प्राणी या सृष्टीमध्ये असे आहेत की त्यांचं मांस आपण ग्रहण नाही केलं पाहिजे. आणि ते मांस सांगत असताना भगवंत असे म्हणतात, हत्ती असेल, घोडा असेल, कुत्रा असेल, साप असेल, सिंह असेल, वाघ असेल आणि मनुष्य असेल, या प्राण्यांचा आपण कधीही मांस ग्रहण करू नये, मांस सेवन करू नये. आणि भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, आपण लोकांची श्रद्धा जोपासली पाहिजे. या सृष्टीमध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाला मानणारे असंख्य लोक आहेत. बघा भिक्षूंनो, सुप्रियाची श्रद्धा किती अतूट आहे, किती अनमोल आहे. एका भिक्षूसाठी स्वतःच्या मांडीचं मांस कापून सुप्रिया त्या ठिकाणी भिक्षूंना दान करू शकते. भिक्षूंनो, उपासकांच्या श्रद्धेला जोपासा. भिक्षूंनो, उपासकांच्या श्रद्धेची जोपासना करा. भिक्षूंची श्रद्धा तुटणार नाही, भिक्षूंना दुःख होणार नाही, भिक्खूंना कष्ट होणार नाही. अशा प्रकारचं तुम्ही वागा, कारण तुम्ही अशा प्रकारे वागाल तर त्रिरत्नाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. म्हणून तुम्ही ही गोष्ट जाणली पाहिजे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं असं दुराचरण करू नये, आपण वाईट आचरण करू नये की ज्या आचरणामुळे उपासकांची श्रद्धा तुटेल, उपासकांना दुःख होईल. कारण सुप्रियासारखे असंख्य लोक या सृष्टीमध्ये आहेत जी की अत्यंत श्रद्धावान आहेत. बघा किती मोठा म्हणजे त्याग आहे. त्यागाची परिसीमा जेव्हा आपण करतो की मनुष्य दान कसं करू शकतो किंवा मनुष्याच्या मनामध्ये दानाच्या प्रती जी भावना आहे, तर तिची जी चेतना आहे किती महान होती. बघा सुप्रियाची चेतना, तिच्या चेतनेबद्दल जर आपण विश्लेषण केलं, आपण चिंतन मनन केलं, तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकते की चेतना किती महान होती. कारण एक भिक्षू आजारातून मुक्त व्हावा, तो दुःखमुक्त व्हावा, त्याचा आजार बरा व्हावा म्हणून स्वतःच्या शरीराचं मांस, म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. अगदी थोडंसं जर आपल्या हाताला लागलं तर आपल्याला किती दुःख होते, किती वेदना होतात. परंतु अक्षरशः सुरीने आपल्या मांडीचं मांस कापून सुप्रिया त्याचा काढा निर्माण करते. म्हणजे ही अत्यंत अद्वितीय अशा प्रकारची घटना आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये श्रद्धेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि ही सुप्रियाची श्रद्धा बघून भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, रोग्यांमध्ये, आजारी भिक्खूंची, रोगी भिक्खूंची सेवा करण्यामध्ये सुप्रिया ही महान आहे, प्रथम आहे. म्हणून तिला अग्रस्थान भगवंताने दिलेलं आहे.
म्हणजे अशा प्रकारे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये श्रद्धाभाव असावा. कारण त्या श्रद्धेच्या बलाने आपण खऱ्या अर्थाने आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकारांना आपण नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो आणि आपलं मानवी जीवन आपण सुखपूर्वक बनवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती अगाध श्रद्धाभाव निर्माण करून आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं मानवी जीवन आपण सुखमय बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच या मंगलमय प्रसंगी ही धम्मदेशना देतो आणि आजची धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.